रामकृष्ण हरी माऊली हो. आज तुम्हा सर्वांना षट्टितला एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा. तुम्ही म्हणाल की आज षट्टितला एकादशी आहे, त्याच्यासोबत मकर संक्रांती पण आहे, पण जयवंत महाराज फक्त एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा द्यालेत. तिळगुळ घ्या गोड बोला वगैरे असं काही बोलत नाहीत. याला पण एक कारण आहे माऊली. तिळगुळ घ्या गोड बोला हे मी म्हणेन असं तुम्हाला का वाटत नाही का? कारण की मी तिळगुळ घ्या म्हणेन, पण गोड बोला याची अपेक्षा कोणाकडे कधी पण करायचं नाही का? कारण की एखाद्याच्या रक्तामध्ये, एखाद्याच्या DNA मध्ये जर का कडवटपणा सुरुवातीपासून जर का तो भिनलेला असेल, त्याला भलं का शुगर जरी असली तरी पण त्याच्या अंगामध्ये तो कडवटपणा हा राहणार. संवादानाच्या खांद्यावरून जाईपर्यंत तो काय कमी होणार नाही. हे सत्य परिस्थिती आहे. जसं की एखाद्याला कावीळ झाली तर त्याला जसं का सर्व जग पिवळं दिसतंय, तसंच एखाद्याचा स्वभाव जर का कडवटत असेल तर तो किती त्याला गोड पाजा गोड खाडावा, तो काही गोड बोलण्याच्या मार्गावरती येणार नाही. बरं माऊली, सांगायचं म्हटलं तर हा व्हिडिओ का नाही तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहाल अशी मी अपेक्षा करतो. आणि तुमच्यासाठी 4 अनुभवाच्या ओळी घेऊन मी आज आलेलो आहे. तर ते असं की जे नशिबात आहे ते आपल्याकडे चालवून आल्याशिवाय कधी पण राहत नाही, आणि जे नशिबामध्ये आपल्या नाही ते येऊन पण परत गेल्याशिवाय राहत नाही का? कारण की आपल्या सर्वांना माहीत आहे की एक दिवस आपल्या सर्वांना जायचंच आहे. सोबत का आपण काय घेऊन जात नाही. कोणी श्रीमंत आहे, कोणी गरीब आहे, कोणी सुखी आहे, कोणी दुःखी आहे, हे सर्वांना माहीत आहे. हे जीवन जर का नाही एवढं सोपं असतं आणि आनंदी असतं तर आपण रडत जन्माला आलो नसतो. आणि एवढं दुःखी पण नाही आहे. जर एवढं दुःखी जर असतं तर आपण रडवत एवढ्या लोकांना गेलो नसतो का? कारण की जीवन पण एवढं छान आहे. ते जीवनाला जगण्याची आपण दिशा कशी द्यायची आपल्या हातामध्ये. जर आपण लोकांना म्हणतो की का बाबा असं तू दुःखी आहेस, असं का आहेस, दुःखी व्हायची काही गरज नाही माऊली. कुणाकडे पैसा आहे, कुणाकडे नाही आहे, कुणाची आज पोट भरलं आहे, कुणाचं नाही आहे, आज उपाशी आहे, तसाच राहिला म्हणून दुःखी व्हायची गरज नाही. आपलं जे आयुष्य आहे ते आपण मोकळेपणाने जगायचं का? कारण की उद्याच्या भरोशावरती कधी पण राहायचं नाही का? कारण की उद्या हा कोणी बघितला नाही आणि कोणी बघणार पण नाही. त्याच्यामुळे सध्या जी परिस्थिती आहे त्या सध्यामध्ये आपण चालायचं, उद्यामध्ये कधी राहायचं नाही. समजलं? बरंच एवढंच होतं. तर तुम्हाला याच्यामध्ये काहीतरी अनुभव घेण्यासारखं मिळालं असेल तर ते तुमच्याकडे ठेवून घ्या. आणि जर काही तुम्हाला याच्यामध्ये वाईट वाटलं असेल तर ते मला परत द्या. धन्यवाद माऊली. तुम्हाला मकर संक्रांतीच्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा. तुमचा दिवस मंगलमय जावो, आनंदी जावो. रामकृष्ण हरी. जय हरी विठ्ठल.